बुधवारी संध्याकाळी एकापाठोपाठ एक झालेल्या 4 बॉम्बस्फोटांमुळे पुण्यातील जंगली महाराज रस्ता हादरला। हे स्फोट घडवून आणण्यासाठी 3 ठिकाणी लाल रंगाच्या सायकल वापरल्या गेल्या आहेत। सायकलच्या पुढील कॅरियरमध्ये निळ्या रंगाच्या कॅरी बॅगमध्ये पिशवीत ही स्फोटके ठेवण्यात आली होती, तर 2 ठिकाणी कचरापेटीत कॅरी बॅग ठेवण्यात आल्या होत्या। हे स्फोट अतिरेक्यांचे कृत्य नसल्याचा निर्वाळा पोलिसांनी दिला आहे। अत्यंत कमी क्षमतेचे हे स्फोट असल्याचे त्यांनी सांगितले। 4 जगह पे ब्लास्ट हो चुका है। ये चारों भी ब्लास्ट लो इंटेंसिटी वाले हैं और इसमें एक आदमी इंजर्ड है, वो भी माइनर इंजरी है उसको, बाकी कोई इंजर्ड नहीं है, कोई कैजुअल्टी नहीं है। और पुणे के लोगों को हमारी यही अपील है कि वो पैनिक नहीं होना चाहिए, उन्होंने अफवाह के ऊपर विश्वास नहीं रखना चाहिए। दे शुड कैरी ऑन देयर डेली रूटीन। पुलिस अपने जॉब पे लगी हुई है। पुलिस की मदद के लिए यहाँ आर्मी का भी कुछ स्टाफ आ चुका है, तो हम हमारा काम कर रहे हैं। यहाँ जो हमें ब्लास्ट होने के बाद जो मटेरियल मिला है वो भी हमने सीज किया है। ये फॉरेंसिक लैब को हम भेजेंगे, उसके बाद हमें उनसे भी रिपोर्ट मिलेगा कि इसमें क्या क्या था और किस ढंग का बम था, उसके बारे में पूरी जानकारी मिलेगी। नहीं, इसमें ये लो इंटेंसिटी ब्लास्ट है, इसमें टेररिस्ट एंगल नहीं लगता, क्योंकि टेररिस्ट जो ब्लास्ट करते हैं वो हाई इंटेंसिटी वाले होते हैं, तो इसमें मिसिप लग रही है। ये लोगों के दिल में डर पैदा करने का उद्देश्य लगा है। जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिराचे मागील प्रवेशद्वार, मॅकडोनल्ड्स, देना बँक शाखा आणि डेक्कन जिमखाना बस स्थानकासमोरील KFC दुकानासमोर हे स्फोट झाले। यामध्ये बालगंधर्व येथील स्फोटात दयानंद पाटील हे जखमी झाले आहेत। 4ही स्फोट जंगली महाराज रस्त्यावरील 1 किलोमीटरच्या परिसरात झाले आहेत। सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास पहिला छोटा स्फोट बालगंधर्व रंगमंदिराजवळ झाला। त्यानंतर 10 मिनिटांच्या अंतराने पाठोपाठ इतर ठिकाणी स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता केकच्या पिशव्यांमध्ये बॅटरी आणि वायरी आढळून आल्या आहेत। KFC समोरील झालेल्या स्फोटात सायकलचे पुढील कॅरेज तुटले, तर मॅकडोनल्ड समोरील स्फोटात छोटासा खड्डा पडला आहे। या दोन्हीही सायकली लाल रंगाच्या असून नव्याने विकत घेतल्या असल्याचे दिसून आले आहे। याबाबत एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की डेक्कन जिमखान्यावरील गरवारे पुलाच्या डाव्या बाजूला आमची इमारत आहे। रात्री 8:20 सुमारास मी बाल्कनीत उभा होतो। इमारतीच्या खालीच फूड सिलेक्शन हे चपला बुटांचे दुकान आहे। येथील पार्किंगच्या जागेत एक लाल रंगाची सायकल उभी करण्यात आली होती। अचानक स्फोटासारखा मोठा आवाज झाला। तो ऐकताच एकच गोंधळ सुरू झाला। मी आरडाओरडा करून कामगारांना बोलवले आणि लोकांना त्या जागेपासून लांब जाण्यास सांगितले। पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे आणि 100 नंबरला फोन करून या प्रकाराची माहिती दिली। मी ॲडव्होकेट बिपिन पाटोळे। घटना अशी झाली की मी माझ्या बाल्कनीमध्ये मी आणि माझी मिसेस उभा असताना त्या ठिकाणी जोरात मोठा धमाका झाला। म्हणजे जसं आपण दिवाळीमध्ये जसे 2-3 बॉम्बस्फोट फुटावेत असा झाल्यानंतर खाली पाहिल्यानंतर एक लक्षात आलं की ती जी लाल रंगाची जी सायकल जी आहे त्या सायकलमध्ये एक पुढे बकेट आणि तिथे येणारा तो आवाज, लगेच वरून मी आणि माझी मिसेस आम्ही दोघंही जोरजोरात ओरडत होतो। या निमित्ताने की तिथं आजूबाजूला असणारी जी मंडळी आहेत ती त्याच्या आसपास येऊ नयेत आणि लगेचच माझ्याकडं मॉल आहे माझा खाली, त्याच्यामधल्या माझ्या कामगारांना मी फोन करून सांगितलं की तुम्ही शटर खाली करा आणि तुम्ही लोकांना अवेअर करा, जेणेकरून तुम्ही लोकांना त्याच्या भोवती येऊ नका। 4ही कामगार माझे वेगवेगळ्या ठिकाणी तिथे उभे राहिले। पार्क केलेल्या सायकलच्या समोरच्या बाजूला असलेल्या कॅरियरमध्ये केशरी रंगाचे जर्किन, काही पेपर आणि केक सदृश्य चिकट पदार्थ एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवण्यात आले होते। सायकलचे किरकोळ नुकसान झाले आहे। पोलीस तातडीने घटनास्थळी आले। त्यांनी स्फोट झालेल्या ठिकाणी 4ही बाजूने पट्ट्या लावून ती जागा संरक्षित केली।
यंत्रणांना तपास करून देत त्यानंतर जे निष्कर्ष येतील ते सांगितले जातील. आम्ही सगळ्या अँगलनी हे जे स्फोट झालेले आहेत, नुकसान, एक माणूस जखमी झाला आहे, 4 ठिकाणी स्फोट झालेले आहेत, एका ठिकाणी एक एक्सप्लोजिव्ह काही सापडलेली आहेत. पूर्ण तपासानंतर चौकशी अधिकारी या बाबतीतला आपला अंतिम अहवाल देतील. तो लवकर मिळेल या दृष्टीने पोलीस दल प्रयत्नशील आहे. NIA त्याचबरोबर ATS, क्राईम ब्रँच पुणे हे सगळे एकत्रित त्यांची एक टीम तयार करण्यात येईल आणि याची अतिशय गांभीर्याने दखल घेऊन सगळ्या अँगलनी या घटनेची चौकशी करण्यात येईल. आत्ताच काही सांगणं हे घाईच ठरेल. त्यामुळं इतक्या लवकर दहशतवादी लोकांचं हे कृत्य आहे का कोणाचं खोडसाळपणाचं कृत्य आहे या बाबतीत आत्ताच काही बोलणं हे घाईच ठरेल. असा इतक्या गर्दीचे हे सगळे रस्ते आहेत, प्रत्येक वाहन चेकही केलं जाऊ शकत नाही. पण एकंदरीत सगळा तपास झाल्यानंतरच आपल्याला इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये सुद्धा काही बोलता येईल. यामध्ये जे मटेरियल यूज केलं आहे, एक्सप्लोजिव्ह नेमके कुठले आहेत, ते लो इंटेन्सिटीचे आहेत का, हाय फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर या गोष्टी आपल्या लक्षामध्ये येतील. त्याच्यामागे कट होता का, लोकांना घाबरवण्यासाठी काही प्रयत्न होते का, आतंकवादी कृत्य होतं, एकंदरीतच पूर्ण तपास झाल्यानंतर बोलणं योग्य ठरेल.